देवाच्या प्रिय लोकांनो, जगिक जीवन जगत असताना अनेक वेळा आपल्याला चांगल्या वाईट प्रसंगांमधून जावं लागतं आणि अनेकदा नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनाकडे येत असतात. आणि म्हणून ज्या परमेश्वराच्या चरणाशी तुम्ही आज आलेले आहात, तो परमेश्वर तुमच्या जीवनासाठी आशीर्वाद राखून ठेवणारा देव आहे. बऱ्याचदा आपण एखाद्या ठिकाणी एखादं काम घेऊन जातो आणि समोरचा व्यक्ती आपल्याला नाही सांगतो, होणार नाही, नकारात्मक गोष्टी आपण ऐकतो. बऱ्याच वेळा होकार ऐकायला मिळतो, बऱ्याच वेळा नकारही ऐकायला मिळतो. परंतु ज्या परमेश्वराच्या ठाई आज आपण आहोत, दुसरे करिंथ याचा पहिला अध्याय आणि 20 वचन, दुसरे करिंथ पहिला अध्याय आणि 20 वचन या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट करतं, देवाची वचने कितीही असतोत, देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठाई होय हे आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. सगळ्यांनी आमेन म्हणा. या वचनाचा मतित अर्थ किंवा देवाने या वचनातून आपल्याशी जो करार साधण्याचा किंवा जे शब्द आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परमेश्वराचं वचन आपल्या अंतःकरणाचा ठाव घेत आहे आणि हे वचन आपल्याला सांगत आहे की आमच्या देवाच्या ठाई होय असं उत्तर आहे. जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागता त्या सर्व प्रार्थनांची उत्तरं होय आणि आमेनमध्ये हा देणारा परमेश्वर आहे. तो कोणालाही निराश करत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या चरणाशी येता, जेव्हा त्याला तुम्ही एखादी गोष्ट मागता, तो तुमच्या प्रार्थनांची तुम्हाला उत्तरं देतो आणि तो कधीही तुम्हाला नाराज करत नाही. या जगात कितीतरी दरवाजे बंद होऊन जातात. एखादा व्यक्ती तुम्हाला मदत करत असेल, अचानक त्याची मदत थांबेल. एखाद्या ठिकाणावरून तुम्हाला सहकार्य मिळत असेल, अचानक त्या व्यक्तीकडून किंवा त्या ठिकाणातून तुमची मदत थांबू शकते. अचानक एखाद्या ठिकाणामधून तुम्हाला नकारात्मक अशा गोष्टी ऐकायला पाहायला मिळू शकतात, शक्य आहे. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, एक असा दरवाजा आहे की जो दरवाजा येशू नावाचा दरवाजा आहे आणि हा दरवाजा कधीही बंद होत नाही. आमेन म्हणेल का कुणी? हालेलुया. ज्या ज्या क्षणी तुम्ही येशूच्या नावामध्ये प्रार्थना कराल, त्या प्रत्येक क्षणी तुमची प्रार्थना ऐकली जाईल. हा दरवाजा देवाच्या लेकरांसाठी सदैव उघडा असणारा दरवाजा आहे. नेहमी तो आम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. कितीतरी वेळा आमच्या मनामध्ये सैतान नकारात्मक गोष्टी घालतो आणि तो आम्हाला सांगतो की तू पापी आहेस आणि म्हणून देव तुझी प्रार्थना ऐकणार नाही. तू वाईट केलंयस ना, म्हणून देव तुझी प्रार्थना ऐकणार नाही. तुला कुठं चांगल्या शब्दात प्रार्थना करता येते, तुला कुठं चांगले चांगले शब्द बोलता येतात आणि तुझी कुठं एवढी भाषा सुंदर आहे, तुला 4 लोकांमध्ये प्रार्थना करायची हिंमत नाही, तू कशी काय प्रार्थना करणार, देव तुझी प्रार्थना कशाला ऐकेल? देवाच्या प्रिय लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. हा परमेश्वर ज्या प्रभूच्या चरणाशी तुम्ही आलेले आहात, येशूच्या नावात जे काही तुम्ही त्याचकडे मागाल, त्या सर्व प्रार्थनांची तो तुम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. उधळ्या पुत्र बापाच्या घरी होता. बापाला बाप म्हणूनच हाक मारायचा. कोणी आमेन म्हणणार आहे का? बाप पण तोच आहे, मुलगा पण तोच आहे. मुलाच्या मनात वाईट आलं, बापाला सोडून निघून जायचं, संपत्ती घ्यायची, वाटा घ्यायचा, निघून जायचं. मनात वाईट विचार आले तरी तो त्याच बापाचा मुलगा आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्याच्या मनात विचार आले तर नातं तुटलं नाही. तो मुलगा त्या बापाचाच मुलगा राहिला, ज्या बापाच्या घरात तो राहत होता. अंती त्याने संपत्ती घेतली, दूरदेशी निघून गेला. भरपूर पैसा त्याच्याकडे आहे, तरी पण त्याच बापाचा मुलगा आहे. भिकारी झाला तरी त्याच बापाचा मुलगा आहे. डुकरापुढच्या शेंगा खाण्याची वेळ आली तरी त्याच बापाचा मुलगा आहे. आणि जेव्हा परत रडत रडत बापाकडे परत आला, बापाने त्याचा स्वीकार केला, तरी सुद्धा त्याच बापाचा मुलगा आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का? याचा अर्थ असा आहे, तुम्ही कितीही पापी असाल, तुमचं देवाबरोबरचं नातं तुटणार नाही. तो तुमचा पिता आहे, तुम्ही त्याची लेकरं आहात. कोणतीही जीवनातली गोष्ट किंवा कोणतंही पाप तुम्हाला देवापासून नातं तोडून दूर करू शकत नाही. जसं उधळ्या पुत्राला बापाने परत घरात घेतलं, आज प्रभू परत एकदा त्याच्या सानिध्यात आम्हाला घेऊ इच्छित आहे. प्रियांनो, 99 मेंढरं जागेवर राहिली, एक मेंढरू हरवलं. काही काही मेंढरं वाट चुकून मंडळीतून बाहेर पडतात, दुसरीकडे जातात, इकडं तिकडं भरकटतात आणि असं वाटतं की हे मेंढरू या वाटेतून बाहेर गेलेलं आहे. आणि मग
99 मेंढरांना मेंढपाळ तिथं सोडतो आणि त्या एका मेंढराचा शोध घेतो आणि परत मेंढराला आणल्यानंतर त्याच कळपामध्ये समाविष्ट करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला परमेश्वर हरवलेल्यांना, भटकलेल्यांना, बहकून गेलेल्यांना परत योग्य ठिकाणी आणणारा परमेश्वर आहे. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया. चर्चमध्ये येताना लोक कसे असतात, वाकडे तिकडे, कसे, कोणी कसं असतं, आहे की नाही? पण इकडं आल्यावर देव सगळ्यांना नीट करून टाकतो. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. कोणी कोणत्याही रुबाबात येऊ, कोणी कोणत्याही दिखाव्यात येऊ, कोणी कशाही प्रकारे येऊ, पण एकदा तुम्ही प्रभूच्या भवनात पाय ठेवला, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची सुरुवात व्हायला सुरुवात होते. तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी होतात. पुण्या मुंबईमध्ये टॅक्सी असतात आणि त्या टॅक्सीला एक मीटर लावलेला असतो. टॅक्सीत रिक्षामध्ये बसलं का मीटर लगेच डाऊन करतात, लगेच पैसे सुरुवात होते, तुमचं मीटरचं भाडं चालू होतं. असं जसं त्या टॅक्सीमध्ये किंवा त्या रिक्षामध्ये मीटर टाकल्यावर पैसे सुरुवात होते, प्रवास सुरू होतो, त्याच प्रकारे तुम्ही एकदा देवाकडे आलात, तुमच्या आशीर्वादाचं मीटर डाऊन होतं आणि तुमच्या जीवनात आशीर्वादाची सुरुवात होते आणि कोणी ते आशीर्वाद थांबवू शकत नाही. तुमच्या जीवनाकडे ते आशीर्वाद येत राहतात, देवाचं गौरव होत राहतं. यहुदा इस्करियोतने येशू ख्रिस्ताला किती वेळा धरून दिलं? एकदाच. आणि पेत्राने किती वेळा नाकारलं? फरक काय होता माहिती आहे का? एकच फरक होता, एकाने पस्तावा केला. यहुदा इस्करियोतने पस्तावा केला आणि परत प्रभूकडे नाही आला. पण पेत्र ज्यावेळेस चूक कळाली त्याने पश्चाताप केला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, सहज बोलत नाही, यहुदा इस्करियोतने जर पश्चाताप केला असता, तो सुद्धा प्रभूच्या राज्यामध्ये परत घेतला गेला असता. परंतु पेत्राने 3 वेळा चूक करूनही प्रभूने परत एकदा त्याला कळपामध्ये घेतलेलं आहे. वधस्तंभावर ख्रिस्त टांगलेला आहे. 2 बाजूला 2 चोर लुटारू आहेत आणि वधस्तंभावर टांगलं जाणं म्हणजे काय? रोमी सरकारमध्ये एक रीत होती आणि ती रीत अशी होती की अट्टल गुन्हेगारांना क्रूसावर दिलं जायचं. मग एखादा अट्टल गुन्हेगार असेल, अशा प्रकारचा गुन्हेगार आहे आणि मग त्यांनी हा गुन्हा केला, तो गुन्हा केला, असं केलं, तसं केलं, समाजात वाईट गोष्टी केल्या, हे केलं, ते केलं, दरोडे, काय काय, खून केले, मारामाऱ्या केल्या, काय काय केलं आणि शेवटी काय झालं हो त्याचं? काय होणार? क्रूसावरती त्याला मारून टाकलं. प्रत्येक गुन्हेगाराची स्टोरी, प्रत्येक गुन्हेगाराची गोष्ट क्रूसावर संपायची, पण आमच्या येशूची स्टोरी क्रूसापासून सुरू झाली आहे. जो वधस्तंभ भीतीचं ठिकाण होतं, तो वधस्तंभ आमच्यासाठी प्रीतीचं ठिकाण झाला. येशू वधस्तंभावरती गेला आणि वधस्तंभावर खेळलेला असताना 2 बाजूला 2 चोर आहेत. एक निंदा करतो आणि एक प्रभूला म्हणतो की तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. देवाच्या प्रिय लोकांनो, उधळा पुत्र बापाकडे परत येतो, बाप त्याला स्वीकारतो. हरवलेलं मेंढरू परत बापाकडे आलंय, बापाने त्याला स्वीकारलंय. पेत्र 3 वेळा नाकारतो, हरवला, परत रिटर्न आला, प्रभूने त्याचा स्वीकार केला. त्याच प्रकारे क्रूसावरचा चोर आयुष्यभर इकडं तिकडं डाके टाकायचा, आयुष्यभर काय काय संपत्ती लुटली असेल, पण शेवटी त्याला सगळ्यात मोठी संपत्ती प्राप्त झाली आहे. वधस्तंभावर त्याला येशू नावाचं धन मिळालेलं आहे. त्या प्रभूच्या बरोबर क्रूसावर तो टांगलेला आहे. प्रभूच्या जवळ येण्याची त्याला संधी मिळाली आणि जाता जाता चोराने मोठा हात मारला. प्रियांनो, कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आजपर्यंत अशी संपत्ती मिळत होती की जी परत जाणार आहे, पण आज येशू नावाचं धन त्याला मिळालंय आणि प्रभूला म्हणतो, जेव्हा तू राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि प्रभूने त्याला असं म्हटलं नाही, काय रे बाबा, आयुष्यभर चुका केल्यास, अपराध केले आणि तुला मरताना माझं आठवण आली, चल मी तुला ओळखत नाही, मी नाही करणार तुझी आठवण, मी तुला ओळखत नाही, तू पापी आहेस. जो पापी आपलं मन बदलतो आणि प्रभूच्या चरणाशी येतो, प्रभू त्याच्या सर्व पातकांची क्षमा करतो, प्रभू त्याच्या सर्व अपराधांवरती त्याच्या रक्ताचं पांघरून घालतो. तुमची पाप कितीही मोठी असली ती माझ्या देवापेक्षा मोठी असू शकत नाही. येशूने रक्ताची खंडणी भरून आमच्या सर्व पातकांची आम्हाला क्षमा केलेली आहे. आणि त्या चोराला प्रभूने अभिवचन दिलं, तू आज उद्या परवा नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो. चोर ही गोष्ट सांगत आहे की जेव्हा येशू ख्रिस्त येईल मेघारूढ होऊन, म्हणजे अजून त्या दिवसाची आपणही वाट पाहत आहोत, त्या दिवशी म्हणजे ह्या पिढ्या गेल्यानंतर तेव्हा माझी आठवण कर.
त्याला कळालंय प्रभू परत येणार आहे. आणि त्या चोराला प्रभूने अभिवचन दिलं की तू आज मज बरोबर सुख लोकात असशील. काय गोड प्रॉमिस, किती सुंदर प्रभूचं अभिवचन आहे. आणि जो चोर आयुष्यभर इकडे तिकडे भरकटत होता त्याला सुखलोकाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. प्रभू प्रार्थना ऐकतो. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, पण ती काय म्हणतात ना, त्याला समजण्यासाठी खूप मोठं मन पाहिजे. समजून घ्या, बायबलमधलीच घटना आहे. काय झालं की येशू ख्रिस्त गालिल समुद्रातून चाललाय. शिष्यांना म्हटलं मला VVIP एकदम भारी माणसाला भेटायला जायचं आहे. शिष्य पण विचार करतात एवढा लांब कोणाला भेटायला जायचं आहे. तिकडं निघाले, समुद्रात मोठं वादळ निघालं आणि प्रभूला पुढं जे जाऊन काम करायचंय त्या कामासाठी सैतान अडखळण करत होता. समजून घ्या, वादळ आलं, प्रभूने वादळ दटावलं आणि त्या दिवशी येशूने 2 वादळं दटावली होती. ऐकलं का तुम्ही? किती वादळ? 2 वादळ. एक वादळ बाहेरचं होतं, पण एक वादळ मचव्याच्या आत होतं, अविश्वासाचं. येशूने आपल्या शिष्यांना दटावलं. अरे काय तुम्ही मला ओळखत नाही, हा कुठवर तुम्ही अविश्वासू राहणार? प्रभूने शिष्यांना दटावलं आणि ते बाहेरचं वादळ पण शांत केलं. आणि पैलतीरी जेव्हा पोहोचले त्यावेळेस गरसेकराच्या प्रदेशात पोहोचले आणि तिथं एक असा अकराळ विक्राळ माणूस, त्याला दुष्ट आत्मे लागले होते. थोडे तिडके नाही, सैन्य होतं त्याच्यामध्ये. काय होतं? मोठ्याने म्हणा, सैन्य होतं. आता येशूने विचारलं नाव काय? ते म्हटलं सैन्य, लिजन, माझं नाव सैन्य आहे. बरं, ओके. आता त्या दुष्टात्म्यांनी प्रभूला विनंती केली. हा शब्द आहे तिथं, दुष्टात्म्यांनी प्रभूला विनंती केली. समजून घ्या. आणि ती विनंती काय? आम्हाला उदळ्या पुत्राला ज्याच्या पुढच्या शेंगा खायला वाटत होतं ना, ती जनावरं तिकडं होती, आम्हाला त्या कळपात जाऊ द्या. कोण विनंती करतंय? दुष्टात्मे विनंती करतायत, सैतानी आत्मे विनंती करतायत. येशूने काय म्हटलं? जा. का जा म्हटलं? कारण ते अशुद्ध आणि हे अशुद्ध. जुन्या कराराप्रमाणे ते जनावरं पण अशुद्ध आहेत आणि दुष्टात्मे पण अशुद्ध आहे. अशुद्ध अशुद्ध एकत्र राहा, जा. येशू जा म्हटला. ह्या जा शब्दात तो व्यक्ती तर बरा झाला, पण एक गोष्ट समजून घ्या, दुष्टात्मे रिक्वेस्ट करतायत ते पण प्रभूने ऐकलं. तुमच्यानी माझ्या प्रार्थना तो का नाही ऐकणार? हालेलुया. अरे एक सुरफुनकी बाई, एक परराष्ट्रीय स्त्री, ती प्रभूला विनंती करते, तिची प्रार्थना जर तो ऐकतो, आम्ही तर त्यांचे निवडलेले लेकरं आहोत, आमच्या प्रार्थना तो का ऐकणार नाही? आमच्या प्रभूच्या ठाई नकार नाही, तो आमच्या सर्व प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि म्हणून फिलदेल्फियाच्या मंडळीसाठी प्रभूचं पवित्र वचन असं आहे. प्रकटीकरण 3 अध्याय 7 आणि 8 वचन. रिव्हिलेशन चॅप्टर 3 वर्सेस 7 and 8. प्रकटीकरण 3, 7 आणि 8. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. कुणी आमेन म्हणणार आहे का? काय वचन आहे, काय वचन आहे. प्रभू सांगत आहे की मी तुझ्यासाठी दार उघडले आहे. म्हणा, प्रभूने माझ्यासाठी, माझ्यासाठी, जरा जोरात, माझ्यासाठी दार उघडले आहे. आणि जे दार माझ्या प्रभूने उघडले आहे ते कोणालाही बंद करता येणार नाही. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. किती सुंदर वचन आहे, किती सामर्थ्यवान वचन आहे. जे दार प्रभूने आमच्यासाठी उघडून ठेवलेलं आहे ते दार कोणालाही बंद करता येणार नाही. एकदा स्वर्गातून तुमच्यासाठी होकार आला ना, परमेश्वर कोणती परिस्थिती बदलू शकतो. काही घडू शकतं, काही होईल ना, तुमच्या विचारांच्या पलीकडे असेल, अद्भुत काम करेल. खूप महान आणि सामर्थ्यवान हा देव आहे. सामर्थ्यवान देव आहे. साध्या गोष्टी मागू नका, मोठ्या गोष्टी मागा. 50 आणि 100 रुपये मागू नका, राष्ट्रवतना दाखल मागा. तुमचा देव तुम्हाला द्यायला तयार आहे. अद्भुत देवाची तुम्ही सेवा करताय, सामर्थ्यवान देवाची तुम्ही सेवा करताय. खूप
अद्भुत सामर्थ्यवान परमेश्वर आहे, अद्भुत सामर्थ्यवान आहे. मागा म्हणजे मिळणार आहे. आणि त्या प्रभूच्या ठाई कुठल्याही गोष्टीला नकार नाही आहे. ज्या वेळेस तुम्ही अंतःकरणापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. त्याने आमच्यासाठी द्वार उघडून ठेवलेला आहे, त्याने आपली कृपा आमच्यावरती केलेली आहे. जीवनात अशी कधी परिस्थिती येते आणि तुम्ही किती भारी असलात तर प्रत्येकाच्या जीवनात येते. आणि कोविडने तर आम्हाला खूप शिकवलं. जे आम्हाला शाळेत शिकता नाही आलं, पालक लोक आम्ही घासा ताणून ताणून सांगतो ते नाही शिकलो आम्ही, पण कोविडने चांगला धडा शिकवला. या जगात कोणी कोणाचं नाही, आहे की नाही. एकदम रक्ताचे नातेवाईक लांबूनच ताट फेकून मारायचे, आहे ना, घ्या आणि गिळा. आणि तुम्ही मला असं म्हणते, मला तसं करते, तुला घेन मर तिकडं, मला सांगू नको. 2 गज की दुरीन मास्क हे जरुरी. मी तुम्हाला ओळखत नाही. अरे पण तू मला चर्चमध्ये वचन दिलं सुखात आणि दुःखात, माझ्या नाही लक्षात. स्थिती होती. शिकलो आपण. कोण नाही कोणाचं प्रिय, कोण नाही. एक दिवस येतो, तुम्ही कुणी असा, तुम्ही कितीही धनवान असा, कितीही शिकलेले असा, गरीब असा, श्रीमंत, कुणी असा, जगातला कुणी व्यक्ती, एक दिवस असा येतो, त्या एक दिवशी एक क्षणासाठी तरी तुम्हाला असं जाणवतं की ह्या जगात माझं कुणीच नाही. येतोच. तुम्ही किती जीव लावा कोणाला, तुम्ही किती प्रेम करा लोकांवरती, तुम्ही जगासाठी एकदम जीवन चंदनासारखं उघडून टाका, कितीही सत्कार्य करा, पण एक दिवस असा येईल तुम्हाला जाणवेल ह्या जगात माझं कुणी नाही. प्रत्येकाला जाणवतं, एक क्षण येतोच. सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता 10वीची पोरं परीक्षेला गेली, तुमची गेली का नाही गेली? घरी आणून पेपर लिहिले का? गेली का नाही परीक्षेला? मुलं गेली की नाही 10वीच्या परीक्षेला? गेले. मुलं 10वीच्या परीक्षेला गेली. आईबाप गेले का त्यांच्याबरोबर? सोडवायला गेले असेल गेटपर्यंत. वर्गात गेले का? पहिल्याचं उत्तर लिही बाळा असं. आईबाप बाजूला, इकडून बाप इकडून आहे. नाही, लेकराला एकट्यालाच जावं लागणार. आणि ते 10वीची परीक्षा झाले की त्या लेकराला वाटतं परीक्षा संपली, सुटलो. अरे सुटलो नाही, आता रोज परीक्षा आहे, आयुष्यभर परीक्षा आहे. तिथून पुढं जीवनातल्या परीक्षा मोठ्या आहेत. आणि ह्या परीक्षांमध्ये कोणी तुमच्या बरोबर येणार नाही, कोणी तुमच्या बरोबर नसणार आहे, कोणी मदत करायला नसणार आहे, कोणी सहकार्य करायला नसणार आहे. असाच एक माणूस होता बेतसदा तळ्याजवळ. आणि काय झालं की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी यहुद्यांच्या सणानिमित्त तिथं होता, आणि त्याने सणात जाण्यापेक्षा त्या बेतसदा तळ्याकडे जाणं त्याने पसंत केलं. कारण की सणामध्ये लोक आनंद करतायत, पण जिथं दुःखी लोक आहेत प्रभू तिथं जायला त्याला बरं वाटतं. आणि त्या ठिकाणी बेतसदा तळ्यावरती प्रभू येऊन पोहोचलेला आहे. योहानाचा 5वा अध्याय 6 आणि 7 वचनं आपण वाचूया. त्या ठिकाणी देवदूत येऊन तळ्याचं पाणी हलवत असे, आणि जो कोणी त्याच्यात पहिल्यांदा त्या तळ्यात जाई तो बरा होई. आता या ठिकाणी प्रभू येशू तिथं पोहोचलाय. 6व्या वचनात काय लिहिले पहा. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? उत्तर काय पाहिजे? होय किंवा नाही. नाही, मला इथंच मारायचं असू शकतं. तुला बरे होण्याची इच्छा आहे का? होय, मला इच्छा आहे. तो वेगळंच उत्तर देतोय. 7वं वचन. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो, तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. माझा कोणी माणूस नाही. माझा कोणी माणूस नाही म्हणजे काय, आकाशातून पडला का हा माणूस? हा व्यक्ती बेतसदा तळ्यावरती 38 वर्षांचा दुखणेकरी, ह्याचा जन्म कुठून झालाय? एक परिवार असेल, त्याला आईबाप असतील, कदाचित लग्न झालेलं असेल, परिवार असेल, सगळे असतील, पण 38 वर्ष कोण त्याच्याबरोबर दुःखात थांबणार आहे? एखाद्या आजारी पडला व्यक्ती 4 दिवस 8 दिवस लोक लक्ष देऊ शकतील. नातेवाईक भेटायला येतील 8 दिवस 15 दिवस 1 महिना. 38 वर्ष कोण भेटायला येणार आहे? थोडे दिवस बायको थांबली असेल, नंतर म्हटल्या ते मुलांना शाळेत सोडवावं लागतं. सर, तुम्ही तर आहात इथे, तुम्ही थांबा, मी आलेच. आणि मग मॅडम गेल्या असतील, दिवसातून एकदा मी डबा घेऊन येत जाईल.
मग नंतर काल जरा जमलं नाही मला, आईकडे गेले होते. आता एक दिवस आड मी येत जाईल, मग आठवड्यातून एकदा येत जाईल, मग तू तिकडे आणि मी इकडे. तुम्ही तुमचं पाहून घ्या, आता आम्हाला जमत नाही. सगळ्यांनी टाकलं, त्याला सोडून दिलं. त्याचा कुणीच माणूस नाहीये, त्याच्या जवळ कुणी व्यक्ती नाहीये त्याला मदत करण्यासाठी. आरोग्य जवळ आहे, पण त्या आरोग्यापर्यंत पोहोचवणारा त्याचा कुणी व्यक्ती नाहीये, त्याचा कुणी माणूस नाहीये. जीवनात असं घडतं आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं की माझं कुणी नाहीये. जसं ह्या व्यक्तीला वाटलं की माझा कुणी माणूस नाहीये, त्याने प्रभूला आपलं दुःख सांगितलं. आणि एक लक्षात ठेवा, ज्याचा कुणी माणूस नाही त्याचा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. तो तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही, कधीच नाही. आणि जो येशूला ओळखतो तो कधीच त्याच्या तोंडून शब्द निघणार नाही मी एकटा पडलोय, हट, कधीच नाही. प्रेज लॉर्ड. त्याच्याबरोबर तो नेहमी राहणार आहे. कोणी असो नसो, त्याला नेहमी जाणीव होत राहणार की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. तुम्ही जाल तिकडं तुम्हाला जाणवेल तो तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. प्रत्येक परिस्थितीत कोणी येवो न येवो, प्रभू तुमच्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. तर ना काय विशेष आहे की त्याच्याकडं प्रभू आलेला आहे आणि प्रभूने आज्ञा केली, उठ आपली बाजू उचलून चालू लागा. आणि तात्काळ त्या व्यक्तीला आरोग्य मिळालं आणि दैवी चमत्कार झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी ज्याच्यासाठी कुणीच नाहीये त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा जीवनातली परिस्थिती अगदी नकारात्मक बनते, त्यावेळेस आम्ही आमच्या देवाला हाक मारली पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला वाटतं की आता आमच्यासाठी कुणीच या जगामध्ये नाहीये, त्यावेळेस आम्ही आमच्या प्रभूलाच हाक मारली पाहिजे. जीवनात असे प्रसंग येतात की ज्यावेळेस आम्हाला कुणीच दिसत नाही, कोणी तुमच्यासाठी येऊ न येऊ, पण एक भिस्त मात्र ठेवा, तुमचा प्रभू तुमच्या प्रार्थना होय आणि आमेन उत्तर देणारा देव आहे. या ठिकाणी ह्या व्यक्तीला 38 वर्षाच्या दुखणे करायला तो म्हणतो माझा कुणी माणूस नाही. माणूस नाही, येशू आहे. हालेलुया. अशीच एक स्त्री होती. मार्क याच्या 5व्या अध्यायाच्या 25 ते 34 वचनामध्ये तुम्ही पाहू शकता. एक स्त्री आहे, रक्तस्रावाने आजारी आहे. तर ही स्त्री थोडे थिडके दिवस नाही, 12 वर्ष रक्तस्रावाच्या आजाराने झरझर झालेली, एकदम व्याकुळ आहे. 26 वचन स्पेशली वाचतो, मार्क 5:26 ऐका. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. आपल्याजवळ होते नव्हते ते तिने सर्व खर्चून टाकले होते. याचा काय अर्थ आहे? होते म्हणजे काय? आपल्याकडे जे आहे ते. नव्हते म्हणजे काय? कर्ज काढून. सगळं संपलं तिचं. आता ही जी स्त्री आहे तिच्याकडं आरोग्य नाही. दुसरी गोष्ट, तिच्याकडचा पैसा संपलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तिच्यातलं समाजातलं जे स्थान आहे ते संपलेलं आहे. कारण की जर एखादी रक्तस्रावी स्त्री लोकांमध्ये आली तर तिला धोंडमार करायचे, जुन्या कराराचा नियम होता. तिच्या समाजाचं आणि तिचं नातं तुटलेलं आहे. समाजात तिला स्थान राहिलेलं नाहीये, तिच्या जवळ पैसा राहिलेला नाहीये, तिच्या जवळ आरोग्य राहिलेलं नाही, काहीच नाही, तिचं संपलं सगळं. या परिस्थितीमध्ये तिला फुकट कोण बरं करणार आहे? या परिस्थितीमध्ये तिचा गेलेला सन्मान कोण तिला परत मिळवून देणार आहे? या परिस्थितीमध्ये त्या दुःखाच्या स्थितीतून तिला कोण बाहेर काढणार आहे? आणि बायबल सांगतं 27 वचन, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. खूप सुंदर वचन आहे. कोणाच्या गोष्टी? म्हणजे सगळीकडे चर्चा चालली होती. कोणाची चर्चा होती? आज पण जगात कोणाची चर्चा आहे? बस येशूची चर्चा आहे. कुठेही जा येशूची चर्चा आहे. कुठेही जा येशूबद्दल लोक बोलत आहेत. आणि त्या काळामध्ये पण येशू विषयी तिने ऐकलं, येशू काय कार्य करतो हे तिने ऐकलं आणि तिने हिम्मत केली, मला आज प्रभूला भेटायचं. पण भेटायचं म्हणजे कसं? जाऊन मी त्याला बोलेन, माझ्या डोक्यावर हात ठेव, माझ्यासाठी प्रार्थना कर, मग मला माझ्यासाठी उपास प्रार्थना कर, मला जरा तू देवाकडे विनंती कर. आणि मग असं तिचं काहीच म्हणणं नव्हतं. तिची एकच इच्छा होती, या गर्दीत मी जाईन आणि फक्त त्याच्या वस्त्राला जरी शिवले
तरी मला आरोग्य मिळेल. कोणी आमेन म्हणणार आहे का? कुणाचा विश्वास होता शब्द बोल तिकडं घरी साखर बरा होईल, बोल ना प्रभू, झालं. काही लोकांच्या डोक्यावर हात ठेवा, दोन्ही हात ठेवा, कळकळून प्रार्थना करा ना. आमच्या चर्चमध्ये तर लय डेंजर लोक आहेत. माझ्यासाठी उपास प्रार्थना. अरे येड्या, तुम्हासाठी उपास प्रार्थना करायला लागलो तर 365 दिवस उपास मला करावा लागतील. मला उपाशी ठेवून तू पोटभर खा घरी जाऊन. आता 2 जण आहेत, दोघांना पण बॉडी बनवायची, जिम मध्ये जायला पाहिजे. बॉडी कोणाची बनल? जो जिम मध्ये जाईल त्याची बनल. घरी राहील त्याची बनेल का? नाही. असंच आहे. मंडळी नुसतं पाळकाला प्रार्थना करायला लावते, म्हणून पाळकाचं आध्यात्मिक जीवन लय वरती असतं, एकदम वरती, एकदम स्ट्रॉंग, आणि मंडळी कमजोर. टोचतंय का माझं बोलणं? डॉक्टर आहे, काही इंजेक्शन टोचतील, घ्या टोचून, काय फरक नाही पडत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा विश्वास प्रबळ होणं गरजेचं आहे. सामर्थ्यात चाला देवाच्या. आणि प्रभूने काय सांगितलं या ठिकाणी? किती अद्भुत देवाचं वचन आहे. तिने विश्वास ठेवला, फक्त त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करेल. बस, वस्त्राला स्पर्श केला तरी बरं. गर्दीत शिरली, ताकद लावून, एकदम पूर्ण परिश्रम करून आतमध्ये जाते. सगळे पैलवान लोक आजूबाजूला असतील. पेत्र तर एकदम फुल डॅशिंग मध्ये असते, चल पीछे हट चल. कधी कधी चाय से ज्यादा किटली गरम आहे ना. काही लोक पाळक लोकांजवळ कोणाला जाऊच देत नाही. हे पण शिष्य लोक, आम्ही 12 लोक, चल बाजूला हो, चल तू इकडं हो. आणि त्याच्यातून त्या स्त्रीला पुढे जायचं. काय हिंमत म्हटली पाहिजे तिची. गर्दीत शिरते, तिला माहिती आहे आता काही थोडंसं पुढं जायचंय, थोडंसं पुढं जायचं. आरोग्यासाठी किती लांब लांब गेली असेल. आता माझं आरोग्य काही पावलांवरती माझ्या जवळ येऊन ठेपलंय. माझा निर्माण करता माझ्या जवळ आहे. ज्याने मातेच्या उदरात माझी हाडं रचली, ज्याने मला तयार केलं, तो माझ्या समोर आहे. माझा प्रभू, माझा देव माझ्या पुढे आहे. मला फक्त स्पर्श करायचा. तिने हिंमत केली हो, आणि त्या गर्दीत ती शिरत राहिली. सगळ्यांनी तिला धक्के दिले, मागे लोटण्याचा प्रयत्न केला, पण तिने जुमानलं नाही, हार मानली नाही. एक क्षण असा आला की तिला त्या वस्त्राला स्पर्श करायचा होता, पण न होता त्या वस्त्राच्या काठाला एक गोंडा होता, त्याला स्पर्श झाला आणि तात्काळ ती बरी झाली. हालेलुया. तुमचा विश्वास जसा आहे तसं प्रभू काम करतो. जसा तुमचा विश्वास आहे तसं प्रभू तुमच्यासाठी काम करतो. येशूने विचारलं, माझ्यातून शक्ती निघाली, कोणी मला स्पर्श केला? तर शिष्य म्हणतात, लोक धक्के देत आहेत गुरुजी, लोक धक्के मारतात, नाही शक्ती निघाली. त्या स्त्रीला कळालं, आपण आता लपलेलो राहिलो नाही. पुढं आली, कापत कापत घडलेला प्रकार सांगितला. मुली जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणी नव्हतं तिला, ना पैसा होता, ना आरोग्य होतं, ना कुठली गोष्ट होती. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुमचा कुणी माणूस नाही, जेव्हा तुमच्याकडे पैसे नाही, जेव्हा तुमच्याकडे एक समाजातलं स्थान नाही, जेव्हा तुमच्याकडे कुठली गोष्ट नाही, तुम्हाला प्रभूची आठवण आली पाहिजे. त्याच क्षणी प्रभूकडे धाव घ्या. तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा सगळं संपायला येतं, त्यावेळी जो नवी सुरुवात करतो, त्या प्रभूकडे आमची पावलं वळाली पाहिजेत. योहान 4 अध्यायामध्ये शमरोनी स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. काय लाईफ होतं तिचं. आणि दुपारच्या प्रहरी पाणी भरायला गेली. गावाकडच्या मुली कधी दुपारी पाणी भरायला जात नसतात. ते एक तर सकाळी जातात, नाही तर संध्याकाळी जातात. भर उन्हात कोणी जात नाही. तिकडं तो प्रदेश असा आहे की तिकडं तुम्ही उन्हात थोडं चाललं का चक्कर येऊन पडाल, एवढं ऊन आहे. आपल्याकडे एवढं ऊन नाही आहे, इतकं जास्त ऊन तिथं आहे. वाळवंट, त्याच्यात त्या उन्हात आणि दुपारचं, म्हणजे काहीतरी असेल गडबड. काय असू शकते? मग तो शास्त्र भाग पूर्ण वाचला आणि तुम्ही विचार केला तर कळेल, अरे असं कारण असेल. तिचं जे कॅरेक्टर होतं ते बरोबर नव्हतं. तिचे जास्त पती झालेले होते आणि प्रत्येक आई तिच्या मुलीला सांगत असेल, तू कोणाबरोबर पण जा, पण तिच्याबरोबर जाऊ नको. तिच्याबरोबर पाणी भरायला गेली का तिच्यासारखी होशील. आपल्या तरुण लेकरांना सांगतो ना, तो मित्र नको धरू, तो दारू पितो, नाही तर तुला पण सवय लागेल, म्हणतो की नाही आपण. आपल्या लेकरांना वाईट संगत करू देतो आपण? नाही, आपण सांगतो नको करू. त्या आईंनी पण सांगितलं असेल, हे बेटा जाऊ नको त्या मुलीबरोबर, ती बरोबर नाही, चांगली नाही ती, तिचं कॅरेक्टर बरोबर नाही, नको जाऊ. मग हिला कोणीच मैत्रीण नसेल, एकटीच चालली.
भर दुपारी आपला पाण्याचा घडा घेऊन गेली. जाताना पाणी घेण्यासाठी गेली होती, पण तिथं गेल्यावर पाणी भरायचं विसरून गेली, कारण तिला जीवनी जल प्राप्त झालं. हालेलुया. तिचं इंटेन्शन, तिचा उद्देश होता पाणी मिळवण्याचा. ह्या स्त्रीला पूर्ण त्या गावामधली बदनाम स्त्री म्हणत असतील. येशू भेटला आणि त्या स्त्रीला प्रभूने सुवार्तिकाचं काम दिलेलं आहे. परत गावात गेली, सगळ्यांना ओरडून सांगायला लागली, त्या ठिकाणी जगाचा उद्धारक आलेला आहे. याकोबाच्या विहिरीवरती मला जो भेटला त्याने माझ्या जीवनाची हकीकत मला सांगितली. तो खूप सामर्थ्यवान आहे, येऊन पहा. अख्ख्या गावाला तिने आमंत्रित केलं. आणि आज काही लोक म्हणतात स्त्रिया सेवा करू शकत नाहीत. पंडिता रमाबाईंच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. माझ्या माता बहिणींनो, तुमच्यासारखं सुवार्ता प्रसार कोण नाही करू शकत. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी ह्या स्त्रीला समाजामध्ये स्थान नव्हतं, परंतु परमेश्वराने तिच्यासाठी अशी कृपादृष्टी केली की तिला उद्धाराचा तिला अनुभव दिला आणि तिच्या पूर्ण गावाला सुद्धा परमेश्वराने तारलेलं आहे. येशूच्या नावामध्ये त्या गावाचा पूर्ण उद्धार झालेला आहे. ही जी काही उदाहरणं आपण पाहिली त्याच्यात आपण काय पाहतोय, काय शिकतोय? ज्या स्त्रीला समाजात स्थान नव्हतं, शून्य झाली, प्रभूने तिच्यासाठी होकार दिलाय तारणासाठी. ज्या स्त्रीकडचा पैसा संपलाय, आरोग्य संपलंय, प्रभूने तिच्यासाठी आरोग्याकरता होकार दिलेला आहे. ज्या व्यक्तीचा कोणी माणूस नाहीये, प्रभूने त्याला होकार दिलेला आहे. जेव्हा सगळं संपतं, पण त्या परिस्थितीत जर तुम्हाला येशू भेटला, याचा अर्थ तुम्हाला जगातल्या सगळ्यात उत्तम गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. हालेलुया. रस्त्यावरचा एखादा भिकारी जरी असेल, पण त्याला जर येशू भेटला तर त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणी नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एक खरं समाधान, खरा आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे. प्रभूमध्ये ते सामर्थ्य, प्रभूमध्ये ती कृपा आहे. आज या सगळ्या वचनाचा सारांश आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करूया. पास्टरने आज आपल्याला काय शिकवलं, काय सांगितलं, काय प्रभूचं वचन आज परमेश्वराने आपल्यापर्यंत आणलेलं आहे, कुठली गोष्ट प्रभूने आपल्या मनामध्ये पेरलेली आहे की आमच्या प्रभूच्या ठाई नकार नाही. उधळा पुत्र गेला तरी परत त्याला येण्याचा मार्ग आहे. हालेलुया. मेंढरू हरवलं तरी त्याला परत एकदा कळपामध्ये येण्याची त्याला संधी आहे. जे प्रभूपासून दूर गेलेत त्यांना परत येण्याची संधी आहे, कारण माझ्या प्रभूकडं नकार नाही. तो सदैव तुमच्या प्रार्थनांना होकार देणारा आणि तुमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आमेन.